तर मित्रांनो, आदिमातेचं मंदिरात दर्शन घेऊन आता आपण निघालो आहे परतीच्या प्रवासाला, म्हणजे खातू टेम्पलवरनं खाली. इथून आता आपल्याला जायचं आहे पुढे, आय थिंक चितकूलपर्यंत जायचा विचार आहे, पण चितकूल खूप लांब आहे, 200 किलोमीटर अजून बाकी आहे. सो बघू किती पडतं ते चितकूल. बट सध्या तरी आपल्याला मेन टास्क आहे तो म्हणजे हा स्लोप उतरायचा. हा स्लोप उतरून त्याच्यानंतर मॅप टाकायला पाहिजे, कारण की इथे तसं पण नेटवर्क नाही आहे वरती. फक्त आता उतरताना थोडं सांभाळून, समोरून गाड्या येतात पटकन आणि रस्ता पण मध्ये मध्ये खूप खराब आहे. सो थोडं जपून उतरवावी लागेल गाडी. आणि हे हेअरपिन बेंड आहेत, इथे खूपच जास्त जपून चालवावी लागेल, म्हणजे आपल्या गाडीचं टर्निंग रेडियस पण एकतर खूप जास्त आहे. आणि आता आपण असणार आहोत बाहेरच्या बाजूला, म्हणजे टुवर्ड्स खाईच्या बाजूला, कारण की रिटर्न जातोय ना, थोडं जास्त जपून चालवावी लागेल गाडी. आपण आता होतो 3400 मीटर उंचावरती, अँड काय म्हटलं तरी 1500 आपण उतरणार आता परत, म्हणजे हे फक्त स्टीप चढण चढत होतो. आय डोंट नो मी या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी किती दाखवू शकेन, म्हणजे खूप जास्त होतील. मे बी प्रत्येक डेस्टिनेशनसाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल. मी जरी एका दिवसात 3-4 व्हिडिओ म्हणजे 3-4 डेस्टिनेशन कवर केले तरी मला जेव्हा व्हिडिओ बनवायचे असतील तेव्हा मला कदाचित 1 किंवा 2 डेस्टिनेशन्स मिळून एक व्हिडिओ असं बनवावं लागेल. होप सो सगळं व्यवस्थित बनवता येईल. लेट्स सी कसं होतं आहे पुढचं. हो, फायनली पूर्ण उतरून आलो घाट. थँक्यू देवी माता, पूर्ण उतरून आलो त्याच्यासाठी, सुखरूप आणलंस त्यासाठी खूप खूप आभार. थोडं पुढे गाडी लावतो आणि आपल्या मित्रांचा वेट करतो, ते लोक येईपर्यंत थांबावं लागेल थोडं. ओके. मित्रांनो, आता आपण चाललो आहोत सरहनजवळ, जे सध्या पहिलं जे डेस्टिनेशन आम्ही ठरवलं आहे ते सरहनच्या इथे, आणि तिथून पुढे बघू सरहनला किती वाजता पोहोचतो, त्याच्यावरती पुढे कसं जायचं ते डिसाईड करणार. तर सरहनला जाताना हायवे नंबर 5ने आपण चाललो आहे, जो इथला नॅशनल हायवे आहे.
बट त्या हायवेने आता ना आपण पूर्णच्या पूर्ण व्हॅली खाली उतरलो आहे. म्हणजे आपण हिमालयाच्या एकदम तळाशी आलो आहे आता. हे वरती डोंगर बघा. आपण 2 दिवस कंटिन्युअस वरती होतो, आज आपण पूर्णपणे खाली आहे. व्हॅलीच्या एकदम खाली आलेलो आहे. म्हणजे पूर्ण घाट उतरून आलो आहेत आपण. तेच विचार करत होतो मी, नॉनस्टॉप आम्ही फक्त उतरतोय. गेले नाही म्हटलं तरी 15 ते 20 किलोमीटर आम्ही फक्त घाट उतरत होतो. अँड फायनली घाट उतरून आम्ही व्हॅलीच्या तळाशी आलेलो आहे, म्हणजे डोंगरच्या तळाशी. आणि अजूनही उतरणच आहे बघा, अजूनही आपण रस्ता उतरतोच आहे. त्यानंतर आय थिंक परत चढायला सुरुवात करणार आपण घाट, जो तिकडे समोर दिसतोय. हिमालयन माकडा. इकडची माकडं जरा जास्तच हट्टीकट्टी आणि पूर्णपणे केसाळ आहेत. सो फ्रेंड्स, इथे काकू ढाबा म्हणून एक छोटंसं हॉटेल टाईप होतं. तिथे आम्ही जेवणासाठी थांबलेलो. दाल राईस आणि भाजी असं जेवण करून आता आम्ही पुढच्या जर्नीला निघालो आहे. सरहनला जातो आहे. सरहन इथून 65 किलोमीटर्स आहे. सो ॲज पर गुगल 1 hour 52 minutes दाखवत आहे. हे क्या भगाना शुरू कर दिया तू? मैं तो ब्रेक लूँगा, मैं पूरा 2 घंटा नहीं चलाऊँगा. हाँ वही, ये देख वैली, नदी जा रही है. सो आपल्या लेफ्ट साईडला नदी वाहते. आपण पूर्ण घाट उतरून आलो आहे. आता पुन्हा घाट चढायला आपण सुरुवात करणार. त्या तिथनं तो वरती दिसतो, तिकडनं पूर्ण आपण उतरून असे गोल फिरून आलो आहे. ते तिकडे दिसतं वरती. तेव्हा नदी. मला वाटलेलंच आपले मित्र थांबणार इथे नदी बघायला. बघा 2 डोंगरांच्या मधून वाहते पूर्ण नदी. किती सुंदर आहे. पण पाणी असं इकडच्या नद्यांचं असं गढूळ दिसतं, साफ नसतं पाणी. सफेद चिखलाचं पाणी. थोडं जवळ जाऊया आपण अजून पुढे. अरे वो लोग अंदर गए देख. अरे वो लोग अंदर गए देख. वो लोग 3 बंदर. नाही, इकडच्या सगळ्या हिमालयातल्या ह्या साईडच्या नद्या आहेत ना, इकडच्या त्या सगळ्या तुला अशा लद्दाखमध्ये पण सगळ्या अशाच काळ्या नद्या.
हा रस्ता जो आहे NH5 आपल्याला अराऊंड आता इथून 52 किलोमीटर्सपर्यंत जायचं आहे. त्यानंतर सरहनसाठी आपल्याला एक राईट टर्न घ्यायचं आहे आणि तिथून 11 किलोमीटर आतमध्ये सरहन आहे. तर आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो, कारण की आता संध्याकाळचे 6:45 झाले आहेत, म्हणजे 6:45 वाजले आहेत. सो थोड्याच वेळात अंधार पडेल इथे. सो मी भेटतो थोड्या वेळात. आता थोडी गाडी चालवण्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. एक क्विक अपडेट मित्रांनो, आपण आता आहोत रामपूरमध्ये. इथून सरहन आहे अजून 36 किलोमीटर्स आणि 36 किलोमीटरसाठी आपल्याला 1 तास 10 मिनटं दाखवते. अजून माहीत नाही एवढा टाईम का दाखवते. आतला रस्ता मे बी खराब असेल 11 किलोमीटरचा, बट अजून 1 तास लागणार असं दाखवतो आहे. 1 तास 10 मिनटं प्रिसाइजली. सो बघूया एक्झॅक्टली किती वेळ लागतो ते. आता टाईम झाला आहे 7:20. म्हणजे आपण 8:30पर्यंत सरहनला पोचू ॲज पर गुगल. सो फॉर सो गुड. हा हायवेचा रस्ता तरी खूप चांगला आहे. इथे आम्ही तासाला 25 ते 30 किलोमीटर कवर करतो आहे, कारण की हिमालयाचा रस्त्याने हे डोंगर बघा, दगडांनी बनलेले डोंगर आहेत. हिमालयाचे डोंगर आहेत ना काहीतरी वेगळेच आहेत, तुम्ही जर नोटीस केले तर. आणि मगासपासून आपण या नदीच्या बाजूनेच चालवतो आहे. गेले 25 ते 30 किलोमीटर झाले. या नदी लेफ्ट साईडला आपल्या नदी आहे, राईट साईडला डोंगर. असंच काहीचं वातावरण आहे. क्या हुआ? हाईवे से जाना है ना. मित्रांनो, आपण रामपूरमधनं बाहेर पडलो आणि झाकरी म्हणून आता हे एरियाचं नाव आहे. तर तिथे आहोत आपण आणि पुन्हा घाट चढायला सुरुवात झाली आहे. इथून सरहन अजून 26 किलोमीटर आहे आणि घाटाला सुरुवात झाली आताच. हे बघा, पुन्हा एकदा निसर्गरम्य व्हॅली आणि त्याच्यातनं चाललेली आपली ही गाडी. आणि आता अंधार पडत चाललं आहे, त्यामुळे गोप्रो फारचं चांगलं फुटेज काढत असेल असं मला वाटत नाही, कारण की लो लाईट परफॉर्मन्स गोप्रोचा म्हणजे आपले हिरो 6चा एवढा काही खास नाही आहे. सो मित्रांनो, आता फायनल टप्प्यात आहोत आपण. सरहन इथून 7 किलोमीटर आहे, म्हणजे थोड्याच वेळात आपण पोचू सरहनला. आतला रस्ता आहे हा, हायवेपासून टर्न घेतल्यानंतर 11 किलोमीटर आतमध्ये आहे सरहन नॅशनल हायवे 5 पासून. आणि आज रात्री आम्ही तिथे स्टे करणार आहे. आम्ही चौकशी केली, तिथे आहेत हॉटेल्स वगैरे स्टे करण्यासाठी भरपूर सारे. सो तिथे पटकन आपल्याला रूम मिळून जाईल. फ्रेंड्स, आपण काल इथे आलो, काल रात्री इथे स्टे केलेला, पण रात्री यायला पोचायला आपल्याला इथे अराऊंड 9:30 वाजले. रूम वगैरे घेऊन त्याच्या आतमध्ये जाऊन आपल्याला फ्रेश होण्यामध्ये बराच वेळ गेला आणि झोपायला जवळपास 12:30-1 वाजलेले. तर त्यामुळे मी काल रात्री या ब्लॉगची एंड नाही केली. फायनली या ब्लॉगला मी इथे एंड करतो आहे. सो डे 2चा ब्लॉग आहे तो इथे संपवतो मी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर आणि राईट सेफ.